हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सुट्टीचा दिवस, रविवार. त्यामुळं म्हटलं थोडी क्लिनिंग करावी. कारण शौर्य पण मग घरात असतो आणि तो थोडी मला मदत पण करतो. आज जरा निवांतच उठले, कारण डबा वगैरे काही नव्हता आणि आज मी नाश्त्याला सुशीला बनवलं होतं. सुशीला म्हणजे चिरमुऱ्यांचे पोहे. तसं तर रोजच्या रोज झाडणं पुसणं होतच असतं. पण आता तर आजूबाजूला घरं बांधकाम वगैरे चालू आहे, त्यामुळे धूळ जास्तीत जास्त बसत असते. असं पुसलं की असं धूळ दिसते. ऊन खूप असल्यामुळे तहान सारखी लागत होती. त्यामुळे शौर्यला मी पाणी मागितलं, तर त्याने मला ताक बनवून दिलं. मला त्याचं खूप हसू आलं होतं. रात्रीच दही लावून ठेवलं होतं, तर त्यांनी थोडं ताक बनवलं, त्याच्यामध्ये आईस क्यूब घातलं आणि गार बनवून असं मला दिलं. खरंच मला खूप बरं वाटलं. मुलं अशी आपली जेव्हा काळजी घेतात, तेव्हा आईला खूप बरं वाटतं. तशी दोन्हीही मुलं माझी खूप शहाणी आहेत. माझ्या प्रत्येक कामात ते मला मदत करतात. त्यामुळं मला माझ्या मुलांचा खूप अभिमान वाटतो. ड्रॉवरमध्ये पण खूप सामान भरलं होतं. म्हणजे जे एक्सपायर डेट झाले होते ते सगळे टाकून दिले आणि जे पाहिजे होते ते सगळे ठेवले व्यवस्थित. अशा बारीक-सारीक गोष्टीमुळेच पसारा जास्त दिसतो घरामध्ये. औषधांच्या बाटल्या, शेंटच्या बाटल्या, जे एक्सपायर झाले होते ते सगळं टाकून दिलं. इकडे माझं झाडून पुसून झाल्यानंतर शौर्यला मी खिडकी पुसायला लावली. कारण खिडकीमध्ये हात जात नाही, बांगड्या वगैरे फुटतात. त्यामुळे शौर्याचा हात सहज जातो, म्हणून मी त्याला खिडकी पुसायला लावली. व्हॅक्यूम क्लीनरने खिडकी पुसून घेतला त्यांनी, कारण कोपऱ्यातली घाण असते ना, ती हाताने निघत नाही, कापडाने पण निघत नाही. तर इकडे बघू शकता शौर्य खिडकी क्लीन करत आहे. व्हॅक्यूम क्लीनरने किती क्लीन झाली आहे आणि खिडकीमधली घाण बघू शकता तुम्ही किती आहे कोपऱ्यात. रात्रीची अशी लाईटमध्ये जी किडं फिरतात ना, त्याचं छोटे-छोटे पंख ना खिडकीमध्ये कोपऱ्यात अडकलेले असतात. तर व्हॅक्यूम क्लीनरने इतकं क्लीन झालं ना, बघू शकता तुम्ही किती घाण काढली आहे. वरून असं खिडक्या पुसता येतात, पण कोपऱ्यात हात जात नाही. त्यामुळे हे व्हॅक्यूम क्लीनर खूप छान आहे. दारं, खिडक्या हे शौर्यच पुसत असतो. सगळं काम झाल्यानंतर झाडू मारून घेतला आणि फरशी पण पुसून घेतली. दुपारचे वाजले होते 4. अंघोळ वगैरे आवरली आणि मस्तपैकी मग आईस्क्रीम खाल्लं, कारण खूप गरम होत होतं. रात्रीच मिस्टरांनी फॅमिली पॅक आणून ठेवला होता. मग काय शौर्यने मला पण आणून दिलं आणि स्वतः पण घेतलं. इकडे आईस्क्रीम खात खातच शौर्याचा अभ्यास चालू होता.
त्याच्या एक्झाम चालू झाल्या आहेत. असा आमचा रविवारचा दिवस गेला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि हो, माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.